एका लग्नाची दुसरी गोष्ट. राधा माऊली, राधा माऊली कुठं गेल्या? अरे राधा माऊली, तुम्ही इथे आहात होय? मी तुम्हाला घरभर शोधून हिंडतोय. का शोधताय तुम्ही मला? का म्हणजे काय, माई माऊली आठवण काढते तुमची. रोज सकाळी उठल्यावर त्यांचं औषध, हा नाश्ता हे सगळं तुम्ही बघता की नाही? आणि तुमचा असा प्रसन्न चेहरा त्यांनी पाहिला, मग त्यांच्याशी गप्पा मारताना ऐकलंय त्यांनी की मग बरं वाटतं त्यांना. हे काय सवय झाली तुमची आता त्यांना. माऊली, काय हे तुम्हीच द्या आजींना. मला उशीर झालाय ऑफिसला आणि हे सगळं करायला मी रोज रोज इथे नसणार आहे, त्यामुळे कशाला ना उगाच. अपसेट आहेस? ए तुला माहितीये माझं मुनमुन काय म्हणतो? प्लीज आता नको सांगूस. अगं ऐक ना, तो सोनिया, मी सतत का ऐकायचं तुला तुझा मुनमुन काय सांगतो ते? मी सांगते का तुला घनश्याम मला काय सांगतो ते? तेच तर, जे मनात असतं ना तेच बोललं जातं. सोनिया प्लीज लिव्ह मी अलोन. मी काम करते खूप. हे असं चिडचिड करू स्वतःला ना जरा सांभाळ राधा. स्वतःला सांभाळ. कसं सांभाळायचं स्वतःला, कसं कंट्रोल करायचं? कोणामध्ये इन्व्हॉल्व्ह झालं तरी प्रॉब्लेम, इन्व्हॉल्व्ह नाही झालं तरी प्रॉब्लेम. मी तुला सांगितलं होतं ना राधा, का नाही ऐकलंस माझं? का नाही पाहिलंस जरा सिरियल्स? एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर केलं ना की हे असंच होतं. चिडचिड, रागराग, संताप, नवऱ्याचे हाल. बिचारे जीजू, त्यांचा विचार सुद्धा आला नाही तुझ्या मनात? हॅलो, हे कुहू, केवड्याच्या फुला तुला काय झालं? तुमचा काय फुलांचा व्यापार आहे का? नाही. मग रोज एका नवीन फुलाच्या नावाने काय बोलावतोस मला? तिचं काय ना कुहू, तू आहे ना माझी सगळी फुलं आहेत. निशिगंधा, मोगरा, शेवंती, आणि झेंडू, धोत्रा, निवडुंग. हे शोना, मी तुला निवडून का कसा म्हणेन ग? सोनचाफ्या, तुला काय झालंय? तू असं कोमेजून का गेलीयस? नाही जाऊ दे. हे काय झालं सांग ना. हे तुला एक गंमत सांगू? तुला माहितीये आज मी 30 बैठका जास्ती मारल्या. मग मी काय करू? हे कुहू, तुला काय झालंय? तुला परत कोणी लहान म्हटलं का? मग तुझ्या कवितेला वाईट म्हटलं? नाही, मग काय झालंय? राधा बहिणी आणि घनादादाचं ना बहुतेक भांडण झालं. मग तिचा मूड ऑफ होता, मग ती माझ्यावरच रागवली. कुहू, अगं त्यांचं भांडण झालंय ना, मग त्यांचं ते सॉल्व्ह करतील की. प्रभात, म्हणजे तू पण लग्नानंतर माझ्याशी असंच भांडणार आहेस का? शक्य नाही कुहू, मी तुझ्याशी भांडण शक्य नाही. प्रभात, भांडणात खरं प्रेम दडलेलं असतं. तू माझ्याशी लग्नानंतर भांडणार नाहीयेस याचा अर्थ तुझं माझ्यावर प्रेमच नाहीये असं होतं. नाही कुहू, मी भांडेन, वचा वचा भांडेन. ते मला काही माहिती नाही. तू भांड, ओरड, चिड, काय वाटेल ते कर रे. म्हणजे मला पण चिडता येईल ना प्रभात तुझ्यावर. तुला भांडायचंय? तुला भांडायचंय मग भांड. फक्त एक्झॅक्टली कशावरनं भांडायचं तेवढं सांग. जाऊ दे, मी ठेवते आता फोन. चल बाय. कुहू, थांब 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 थांब. फोन नको ठेवू. तुला राधा वहिनीला मनवायचंय ना, मग एक काम कर, तिला ना एक मस्त SMS पाठव, खुश होईल ती. खरंच? हो.
पण नको, ती आणखीन रागवली ना माझ्यावर तर उगाच. जाऊ दे प्रभात, मला ना सकाळपासूनच कसं तरी होत आहे. मला खूप उदास उदास वाटते आणि असं रडू रडू होत आहे खूप. कुहू, तुला रडू रडू होत आहे? मी तुझ्या जवळ असायला पाहिजे होतो कुहू. मी तुला माझा खांदा दिला असता रडायला. मी एक काम करतो, मी ना माझा फोन माझ्या खांद्यावर ठेवतो आणि तू रड. हा रड. हा ओके, तू डोंट वरी, इट्स ओके. हॅलो, तुला हॅलो, बाय. अरे वा, या या या, आज कशा काय एकदम अचानक? आले सहज. कसे आहात? मजेत. काय आहे पप्पा, किती कचरा आहे इकडे. घराची कचरा कुंडी करून टाकली तुम्ही. असं काय मी येणारच नाहीये घरी कधी. काय झालंय? ऑफिस मध्ये काही वाजलंय का कोणाशी? आल्याबरोबर अशी कडकड काय करतेस एकदम? ये, हवं मी तोंडली बात करतोय, ये. मला नकोय, आणि तोंडली बात तर अजिबात नकोय. अगं ए, ते राहू दे, मी भरतो का ते, तू नको काय करू, इकडे ये. नको, मी करते. तुम्ही करणार म्हणजे नीट करणार नाही. माझं सगळं लक्ष त्या डागाकडे लागून राहील. दुसरं काही करून देऊ का तुला? मुगाच्या उसळ केले सकाळी, देऊ गरम करून? मला काही नकोय. अगं अगे ए, राहू दे बाळा, हे ऐक माझं. अगं आता झाडानं पाणी घालून आलोय मी, आता आल्यावर ते करणारच होतो मी. काही नाही, सगळी कामं करायला मी पाहिजे सगळीकडे. हेच चाललंय आमच्या घरी सुद्धा, हेच चाललंय पप्पा. सगळी कामं मी करायची. माई आजींना औषधं द्यायला मी पाहिजे, गंगाला टाय बांधायला मी पाहिजे. कुहू 24 तास माझ्या मागे फिरत असते. वैताग नुसता. काय बोलतेस तू? अगं सासरी जबाबदारी पडणारच. तुला हे सगळं करायला आवडत नाहीये का? पप्पा, मी हे सगळं करतेय, हे सगळं मला जमतंय आणि हे सगळं मला आवडतंय. हा माझा प्रॉब्लेम आहे. चांगलं आहे की मग, यात काय प्रॉब्लेम आहे? पप्पा, अशा सगळ्यांनी त्यांना माझी आणि मला त्यांची सवय लागेल, आणि उद्या मी त्यांच्या बरोबर नसले तर? कुठे जाणार आहेस तू? मी कुठे जाणार आहे? मला मुळात आवडत नाही पप्पा कुणीतरी माझ्यावर डिपेंडंट असलेलं. तर मी नव्हतो का डिपेंडंट? माझं नाही का सगळं करायचीस तू? तुमची गोष्ट वेगळी आहे पप्पा, आणि तुम्ही मला कधी जाणवू दिलं नाहीत मुळात. आणि मी अवलंबून होते तुमच्यावर. तुम्ही होतात म्हणून मित्रमैत्रिणींची सुद्धा गरज वाटली नाही कधी मला. पण आमच्या घरी वेगळे आहे. मी त्यांच्यात एवढी गुंतत चालले ना पप्पा, की मला भीती वाटायला लागली. मला ना तुझं काही कळतच नाही बघ. अगं सुना, सासरी आपली म्हणून अशी एक जागा असावी, आपण सगळ्यांची आवडती असावं म्हणून झटत असतात. आणि ते तर सगळं तुला आयतं मिळतंय म्हणून तू तक्रार करतेस. तुम्हाला कळतच नाहीये मी काय म्हणते ते. जाऊ दे, तुम्ही जा, मुगाची उसळ करा जा, नाही तर तोंडली भात करा जा. हे पिलो, वेगळं काही नाहीये ना? मी लहानपणी आई रागवली की तू मला येऊन सांगत नसे, पण मग पुस्तकाचं कव्हरच फाटलंय, पेनातनं शाईच गळते म्हणून सारखी तुझी चिडचिड चालायची. तसं नाहीये ना काही? बाबा, तुम्ही किचन मध्ये जा प्लीज. लिव्ह मी. तुम्ही जाताय का मी जाऊ आता? मी जातो. हं. तोंडली भात नक्की ना? हो. तो होईपर्यंत कॉफी देऊ का करून?
जायफळ नका घालू आणि काम आहे ऑफिसमध्ये. सरबत घेणार का? नाही आत्या, तुम्ही किचन मध्ये? म्हणजे नाही म्हणजे तुम्ही युजली नसता ना इकडे? राईट राईट राईट. पण आता विनोद आलाय आणि तो माई बरोबर गप्पा झोडत बसलाय. माईचा हुकूम आहे मी त्याच्यासाठी सरबत करावं. सो घेतेस का थोडं? नाही नको थँक्स. बरं घनाला फोन कर आणि सांग विनोद आलाय म्हणून. घना विनोदसाठी गिफ्ट आणणार आहे तर तो विसरेल. त्याला आत्ता लगेच फोन कर. ओके? मग घनश्याम कसा वाटतोय माझा प्लॅन? मस्त अशा गप्पा मारायच्या, एकत्र बसायचं, मैत्रीमध्ये नो आडपडदा. फर्स्ट क्लास आहे, फर्स्ट क्लास प्लॅन आहे मानव. मला मान्य आहे. तू फक्त सांग कधी बसूया. आजच बसूया ना. आज हा डन. आज डन. आज डन. फर्स्ट क्लास. मला पण जाणून घ्यायचं की कोण आहे ती मुलगी जिच्या बरोबर तुझं ते प्यार इश्क मोहब्बत ते मला सुद्धा जाणून घ्यायचंय ती मुलगी कोण आहे ते. काय तुला का जाणून घ्यायचंय? अरे मला जाणून घ्यायचंय की म्हणजे मी तुझा रिदम जाणून घेत होतो. काय मानव, तुला काय वाटलं मला कळलं नाही काय तू काय बोलतोयस ते? काय नाही, तुला काय म्हणायचं मी नाही समजलो. अरे जाऊ दे ना मानव. मला कळलं तू काय बोलतोयस. मला कळलं. हे बरोबर नाही मानव. हे अरे घनश्याम खरंच मला नाही कळलं. काय राव, आता शाहरुख खान नंतर मी काय म्हणजे त्याच्यानंतर आता थेट माझी नक्कल करणार काय तू? ए मानव असं करू नको. माझी रिक्षा फिरवू नको सगळीकडे प्लीज. आणि राधाला अजिबात सांगू नको, ती जाम खुश होईल. एक सेकंड. गणेशश्याम, हा बोल. उल्का आत्याने तुला विचारायला सांगितलंय की तू विनोद काकांसाठी काहीतरी वाढदिवसाचं गिफ्ट घेणार होतास, ते घेतलंयस का? सॉरी विसरलो. मी करतो मॅनेज. आय एम रिअली सॉरी बेबी. हा मग ते घे आणि लवकर घरी ये, म्हणजे असं आत्याने सांगितलंय, कारण विनोद काका घरी तुझी वाट बघतायत. लगेच आता हातातली सगळी कामं सोडतो आणि लगेच. हा या. थँक्स डार्लिंग. बाय. मानव, आय एम रिअली सॉरी. काहीतरी अर्जंट काम आलंय, मला लगेच निघावं लागेल. हा आपण एक काम करूया का मानव? आपण पुन्हा कधीतरी भेटूया ना, म्हणजे जरा निवांत. हा चालेल ना? घनश्याम असं काय काम? अरे म्हणजे असं घरगुतीच आहे, पण आत्ता जरा जावं लागेल रे. प्लीज. हा खोटं बोलतोय. घरगुती काम म्हणे. मला काही कळत नाही. गिफ्ट आणि सगळी कामं सोडून पळून जातोय याचा अर्थ काय ते? बिचारी राधा. जेव्हा आपण दूर गेलेलो असलो पण आपल्यातला संवाद संपला नसला तर नातं टिकतं. एका लग्नाची दुसरी गोष्ट. एका लग्नाची दुसरी गोष्ट. आत्या ते विनोद काका गेले का? मी घनश्यामला फोन केलाय, तो येतोय त्यांना भेटायला. विनोद आहे आत. माई बरोबर हास्य विनोद चाललेत. लाडका जावई आहे ना तिचा. पण मग तुम्ही बाहेर? माझी अडचण झाली त्यांना, मलाच बोर झालं. माई विनोदच्या बंडल जोक्सना पण हसते. चॉकलेट्स द्यायचा ना तो तिला. बोला.
बोलायचंय ना काही? मनात प्रश्न आले की लगेच विचारून टाकावे. बोल. नाही. इकडे. बोला. म्हणजे आता आपल्याकडे जे विनोद काका आले आहेत ते खरं तर म्हणजे टेक्निकली ते काही तुमचा नवरा नाहीयेत ना. म्हणजे तसे ते माई आजींचे जावई पण नाहीयेत. पण मग तरी सुद्धा ते असे कसं काय? तीच तर नात्यांची गंमत आहे. ऑनेस्टली सेइंग हे मी सगळं विनोद कडूनच शिकले. टेक्निकली विनोद आता माझा नवरा नाही, माईचा जावई नाही, दिग्याचा जिजा नाही आणि घनाचा काकाही नाही. पण तरी सुद्धा तो सगळ्यांचा मित्र आहे. आम्ही दोघं एकत्र नसलो तरी त्याचं प्रत्येकाशी स्वतंत्र नातं आहे. तुला गंमत सांगू? त्याने जेव्हा रुपालीशी लग्न ठरवलं ना तेव्हा त्यांनी सगळ्यात आधी येऊन मला सांगितलं, तिच्याही आधी. एक क्षण मला फार विचित्र वाटलं, पण मी जेव्हा रुपालीला भेटले तेव्हा आमची मैत्रीच झाली. तेव्हा मी जगले ते पण सुंदर होतं. फक्त नात्याचं नाव गळलंय. विनोद म्हणतो ना, या घराने मला माणसं दिली, आयुष्यभराची ही ठेव आहे माझ्यासाठी वगैरे. मग तसंच माई म्हणते ना, तो तुझा नवरा राहिलेला नाहीये पण माझा जावई आहे अजूनही. म्हणजे जेव्हा आपण दूर गेलेलो असलो पण आपल्यातला संवाद संपला नसला तर नातं टिकतं. जे जेव्हा आहे तसं तेव्हा फुलफ्लेश्ड जगणं महत्वाचं आहे. म्हणजे आपण जरी दूर गेलेलो असलो पण जर संवाद कायम असेल आपल्यातला तर ते नातं टिकून राहतं. राईट. म्हणजे खरं तर आपण जे जे जेव्हा जेव्हा जगतो ना ते फुलफ्लेट जगणं महत्वाचं असतं. हा. येस. पण तू हसतेस का आता? नाही, मला काही प्रश्न पडले होते त्याची उत्तरं मिळाली मला. मिळाली? गुड. थँक्स आत्या. अरे आत्या, विनोद काका आलेत ना, त्यांना मी भेटून आलं तर चालेल का? माईच्या रूम मध्ये हास्य विनोद चालू आहेत त्यांचे. मग असे सांगितलं ना मी तुला, उगाच गेलीस तर अडकशील. आणि ते दोघही टाइमपासचे बादशाह आहेत. तेव्हा जरा जप. नाही, मला चालेल. इनफॅक्ट मला आवडेल काकांशी बोलायला. आत्या थँक्स. विचारात पडलो होतो पण शेवटी न राहून फोन केला. बरं, जरा बोलायचं होतं तुमच्याशी. मानव पचकला का काय? एका लग्नाची दुसरी गोष्ट. एका लग्नाची दुसरी गोष्ट. हॅलो जावई बापू. बोला पप्पा. नाही, कसं झालंय, फोन करावा करू नये, योग्य आहे नाही, थोडासा विचारात पडलो होतो पण शेवटी न राहून फोन केला. बरं, जरा बोलायचं होतं तुमच्याशी. असं बघा, आता संसार तुमचा आहे त्यामुळे मी फोन करावा करू नये, काय योग्य आहे काय योग्य नाही मला माहित नाही. पण मनात राहिलं ना की सल वाढत जाते म्हणून मग न राहून फोन केलाय. मानव पचकला का काय? काय काय झालंय पप्पा? नाही, फारसं काही नाही. राधा आली होती इथं. थोडीशी अस्वस्थ वाटली मला, चिडचिड करत होते.
तिकडे काही झालंय का? नाही 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 पप्पा, नाही म्हणजे सकाळी एकदम व्यवस्थित होती. आता ऑफिसला गेली आणि तिथे काही झालं असेल तर मला माहिती नाही, पण एक मिनिट पप्पा, आता तुम्ही म्हणताय तर मी रिकलेक्ट करतोय. हो, सकाळी पण तिची थोडीशी चिडचिड चालली होती. युअर राईट. तुमच्यावर चिडली होती? नाही, माझ्यावर नाही, कपड्यांवर चिडली होती माझ्या. म्हणजे मी घालतो ते कपडे नाही बाबा. माझा असा पसारा असतो ना खोलीत, त्याच्यावरनं थोडी चिडली होती. म्हणजे नेहमीच नाही, नेहमीच म्हणजे काही आमचं भांडण वगैरे बाकी काही झालेलं नाही पप्पा. आमचं इनफॅक्ट मस्त चाललंय, व्यवस्थित चाललंय. तुम्ही आमची काळजीच करू नका आणि तुम्ही टेन्शन घेऊ नका पप्पा. मी बोलतो राधाशी आणि मी कळवतो तुम्हाला, कारण तुम्ही टेन्शन घेतलं ना आणि हे जर राधाला कळलं तर ती उगाच टेन्शन घेईल. हा, सो खरंच काही नाहीये, काही प्रॉब्लेम नाही. जावई बापू, राधा आहे जरा इम्पल्सिव्ह. शेवटी मी बाप आहे तिचा. सारखं असं काही झालं की वाटत राहतं सासरी काही बिनसलंय का, कुठे आमची चुकली तर नाही ना, पोर नीट वागते ना तिथं, असं वाटत राहतं म्हणून. पण पप्पा असं काही नाहीये. इनफॅक्ट राधा इथे खूप ऍडजस्ट करून घेते. मला कधी कधी आश्चर्य वाटतं तिच्या बिहेवियरचं. आणि तुम्हाला सांगू का, आमच्या घरी राधा शिवाय कोणाचं पान हलत नाही बाबा. नाही, हे सगळं चांगलंच आहे हो. पण कसं होतं की तुम्ही सगळे एकत्र भेटता, बोलता, गप्पा मारता, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, या सगळ्या गोष्टी मला कळत नाहीत ना, कारण मला काही कोणी भेटत नाही. एकदा या ना, एकदा बऱ्याच दिवसात आनंद नाही लुटला आपण. नाही, आनंद लुटणं हे निमित्त आहे बरं का. त्या निमित्ताने गप्पा होतील, भेटणं होईल, छान तुमच्या आवडीचं जेवण करून घालतो तुम्हाला. काय पप्पा, मी येतो घरी, आपण आनंद लुटूया. आणि यू डोंट वरी, मी बोलतो राधाशी. ठेवू फोन? या, बाय. हाय हाय. राधा, मला जरा बोलायचं आहे तुझ्याशी. बोल ना. तसे तुला बडबड करायची सवय आहेच. बोल, मी ऐकते. काही प्रॉब्लेम झाला का? मला पप्पांचा फोन आला होता. ते म्हणले की तू आज तिकडे गेली होतीस आणि तू अस्वस्थ वाटत होतीस. पप्पा पण नातीच करतात. काही प्रॉब्लेम वगैरे झालेला नाही, मी मस्त आहे. आय एम फिलिंग ऑसम. अरे, तू खरं बोलतेस का सार्कास्टिकली सांगतेस? हे बघ, कॉलेजमध्ये बेस्ट ऍक्टर तू होतास, मी नाही, त्यामुळे मी ऍक्टिंग करत नाही. राधा, मला कळत नाही, मी खरंच कन्फ्युज आहे, म्हणून मी तुला विचारतो. इज एव्हरीथिंग ऑल राईट? तू कन्फ्युज्ड आहेस? हो. गुड. कन्फ्युजन इज द फर्स्ट स्टेप टुवर्ड्स क्लॅरिटी. आले. राधा, राधा, काका वॉज राईट. बायका कधी कशा वागतील का सांगता येत नाही. स्कॅरी मॅन. एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा.